हॅपी मॉर्निंग. हॅपी मॉर्निंग. ओके. आवाज देतच नाही. माईक सुरू आहे, एक बंद करा. येस. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. ओके. तर असं इथे कोण आहे की ज्यांनी आपले डे 1 पासून सेशन केलेले नाहीत पण आत्ता इथे प्रेझेंट आहेत? असं कोणी आहे का? नो. मी सरोज तेती. मी फक्त कालचं सेशन अटेंड केलं मॅडम आणि आज करते. ओके. तुम्ही दीक्षा नाही घेतली पाहिजे मग आज. नाही घेतली पाहिजे का? कारण आहे ना, पुढे तुमची लिंक नाही लागत. लिंक नाही लागत म्हणजे काय, डे 1 पासून दीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत जे सेशन होतात ना त्यात आपण शुद्धीकरण प्रोसेस करतो है ना. जो होमवर्क आहे किंवा जे तुम्ही मला ऐकतात, जे अनुभवतात तुम्ही ते प्रॅक्टिकल्स करताना, तर त्यात तुमची शुद्धीकरण होत असते. आणि मागच्या बॅचेसला असा अनुभव मला आला की हे बंद करून घ्या, सेशन आधीचे केलेले नसतात आणि दीक्षा घेण्यासाठी तयार असतात, दीक्षा घेतात आणि नंतर जरा प्रॉब्लेम होतो, मला थोडी अडचण होते. त्याच्यामुळे मग बेटर होईल तुम्ही नेक्स्ट वीकच्या बॅचला घ्या. ओके. पण मी मॅडम ऑलरेडी मी रेखीचे दीक्षा घेतलेली आहे पूर्वी. ओके. येस, मग तुम्ही घेऊ शकता. येस, काल आपलं बोलणं झालं होतं. राईट. हो. ओके, हरकत नाही. ठीक आहे. आता मी इथे नावं घेते. माईक बंद करा प्लीज. ओके. बालाजी क्षीरसागर. मी इथे नावं वाचतेय. जर कुणाचं नाव राहिलं असेल तर मला सांगायचंय. ठीक आहे. वर्षा पाटील, लीना कदम, नेहा साबळे, कुमुद जोशी, पूनम, अनुष्का, स्वप्ना, वनिता, सुप्रिया, मंजुषा, प्राची, श्रद्धा, शीतल, समृद्धी, ओजस, ट्विंकल, हर्दिका, सिद्धिका, सविता शेळके, स्वप्नालिका, प्रीती, स्वाती, सीमा, वैशाली, शुभांगी, माधवी आणि सरोज. ठीक आहे. या नावांव्यतिरिक्त कोणी आहे का इथे किंवा माझं नाव आलं नाही असं? ओके, आहेत, सगळे आहेत. बरोबर. ठीक आहे. आता ग्रुप लॉक करा गुगल मीट, म्हणजे कोणाला एंटर नाही होता आलं पाहिजे. ओके. हॅलो मॅडम. यस. प्राची म्हणून जर कदाचित 2 असेल तर प्राची भांगले आहे ना, जरा प्लीज चेक. प्राची एकच नाव आहे आणि तुमचंच नाव घेतलंय. ओके, थँक्यू. ठीक आहे. आता वनिता पण 2 आहेत ना? नाही, सगळी नावं एक एकच आहे. सो प्रत्येकीने आता अनम्यूट होऊन असं म्हणू नका, आपला खूप वेळ जाईल त्यात. ओके. जर तुमचं नाव आलंय तर ठीक आहे. मी ग्रुपमधून सगळं एक एक नावं जशी येत गेली तशी नोंद घेतलेली आहे. ठीक आहे. पण तरीही माझ्याकडून चुकून काही राहिलं असेल तर म्हणून मी एकदा क्रॉस चेक करत असते. ओके. नाव आलंय त्यांचं. कुंडलिक बनकर नाही, बनकर नाही आहे. ग्रुपला चेक करा. बनकर म्हणून मॅडम वंदना गायकवाड पण आहे का? आत्ता कोण जॉईन झालं? शीतल काळे. तुम्ही आपले सेशन केलेत का सगळे? शीतल काळे. शीतल काळे, मी तुमच्याशी बोलते. तुम्ही आपले डे 1 पासून सेशन केलेले आहेत का? या बॅचचे नाही केलेले, आधीच्या बॅचचे केलेले आहेत. ओके, नक्की ना?
हो हो हो, येस येस. येस. चला ठीक आहे. मॅडम वंदना गायकवाड पण आहे. ट्विंकल करून बघा. यस, डोंट वरी. वंदना ताई, तुमचं झालंय ना ऑलरेडी? हो. हां. हे जे मी नावं कोणाची घेतली, जे नवीन आहे फर्स्ट टाइम. ठीक आहे, ओके. चला, तर आजची जी दीक्षा आहे, आज काय होणार आहे, तुमचा पुनर्जन्म आहे. एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. एका नवीन वाटेवर तुम्ही आहात. तुमचा आज नवीन जन्म होतो आहे. तर आय होप रेकीची जी 5 तत्व तुम्हाला सांगितलेली होती ती तुम्हाला मान्य आहेत, म्हणून तुम्ही रेकीसाठी अपील केलेलं आहे. लाईट लावा आणि स्क्रीन हे करा. शेअर करा. ते 5 तत्व काढून ओके. मॅडम, यस, कोण? मी राजपूत बोलतोय. व्हिडिओ ऍक्च्युली सुरू मी करा. आपली सेशन करतो. व्हिडिओ सुरू करा ना. आज पहिल्यांदा जॉईन केलंय का? नाही, मी 4-5 दिवस मध्ये एखादा दिवस फक्त मिस केलेला आहे. सगळे दिवस जॉईन केलेले आहे. मी ऍक्च्युली स्वतः रेकी करतो. ओके. फक्त म्हणून मी आता फोन ह्याच्यासाठी केला तुम्ही की मी आपल्या करू की ग्रुपमध्ये नको आहात का, म्हणजे. जिज्ञासा गुरुकुलम मध्ये? आहे ना, आहे. कुठून बोलताय आपण? त्यातच घेत. मी पुण्यातनं बोलतो. आपण त्या आशिष सरांच्या ग्रुपवरती आहे, ग्रेट बेट. अच्छा, ओके ओके. हा. तुम्ही आजच जॉईन केलंय की याच्या आधी पण केलं होतं? नाही केलं की. केलं. आज मी फक्त व्हिडिओवर आज आलोय. इतर काम चालू असतं त्यामुळे फक्त. ओके ओके, हरकत दुसरं काय नाही. ज्यांनी दीक्षेसाठी तुम्हाला पहिला अपील विचारावं, केलंय, कारण ह्याच्यात कसं आहे की बोला. ज्यांनी दीक्षेसाठी अपील केलंय ना, त्यांचीच नावं मी कॉल केली आहे तिथे. ओके, मग मी थांबू की नको? ओके. तुम्ही आहात ऑलरेडी रेकी मास्टर? हो आहे. ओके, छान. छान. चालेल, ठीक आहे, थँक्यू. थँक्यू मॅडम. येस. तर ज्यांची आज फर्स्ट टाइम दीक्षा आहे त्यांना मी सांगते आहे की आज तुमचा पुनर्जन्म होतो आहे. तुम्ही आज पुन्हा एकदा नवीन कोरे होणार आहात. रेकी लेवल 1ची दीक्षा ही 10% काय काम करते की आपले या जन्मीचे, मागच्या जन्मीचे बॅड कर्माच काढून टाकते. पहिले 5-6 दिवस आपण जे सेशन घेतो यातनं आपण आपल्या स्वतःवर काम करतो. ती जी हायेस्ट पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी आपलीच पात्रता आपण वाढवतो. कळलं? आलं लक्षात? असं झालं का या 5-6 दिवसात? तुम्हाला वाटलं का की तुमच्यात काही बदल झालेत? जाणवलं असं? जाणवलंय. हो मॅडम, है ना? जाणवलंय. व्हेरी गुड. तर हेच आहे. आता मी हे गृहीत धरते की तुम्हाला डॉक्टर मिकाऊ उसुई, जे रेकीचे मास्टर आहे, म्हणजे रेकी जगासमोर त्याचा आविष्कार पहिल्यांदा त्यांना झाला आणि त्यांनी जी 5 तत्व जगाला दिली ती तत्व तुम्हाला मी डे 1ला सांगितलेली होती आणि ती तुम्हाला मान्य आहे, म्हणून तुम्ही रेकीसाठी आज अपील केलेलं आहे. हे मी गृहीत धरते आणि आपण आता पुढची प्रोसेस सुरू करूया. ठीक आहे? मेक शुअर की तुम्ही बसण्यासाठी आसन घेतलेलं आहे. जर तुम्ही जमिनीवर बसू शकता तर जमिनीवरच बसलं पाहिजे. ठीक आहे? इन केस अगदीच कुणाला पायाचं दुखणं असेल, बसता येत नसेल, तर त्यांनी सोफा, चेअर असं बसू शकता. आवाज क्लिअर नाहीये मॅम. ओके ओके, एक मिनिट. ओके. ज्यांना अजिबातच शक्य नाहीये खाली मांडी घालून बसणं, त्यांनीच फक्त सोफा, खुर्ची असं बसू शकतात. तरी पायाखाली आसन असलं पाहिजे. तुम्ही समोर दिवा लावलेला असेल हे मी गृहीत धरते. नसेल तर अजूनही 1 मिनिट आहे, लावून घ्या ज्यांचा राहिलाय. त्यानंतर समोर पिण्यासाठी पाणी घ्यायचं आहे आपल्याला ग्लास भरून. ओके. आकाश तत्व आपल्यासोबत आहेच, वायू तत्व आपल्यासोबत आहेच. ठीक आहे. आता आपल्याला 5 ते 7 दीर्घ श्वास घ्यायचे आहेत. दीर्घ श्वास घेताना प्रत्येक वेळेला आता प्लीज कोणी माईक नका सुरू करू. ठीक आहे? मॅडम स्पेक्ट काढू का? हो. आणि हेडफोन पण लावू नका. ओके. येस.
एकदा बघून घ्या स्क्रीनवर काय आहे, कारण याचं काटेकोरपणे पालन तुम्हाला करायचं आहे. कॉन्शियसली ऑटो होतं, जसं तुमची दीक्षा होते तुमच्यात बदल होतात, पण काही वेळेला खूप जुना स्वभाव असतो आणि पटकन आपण रिॲक्ट होतो. तर कॉन्शियसली आपण सेकंड डेला सेशन केलं होतं, कॉन्शियस, सबकॉन्शियस, सुपर कॉन्शियस. तर आपल्याला ही तत्व लक्षात घ्यायची आहेत आणि कॉन्शियसली याचं पालन करायचं आहे. रेकी शक्ती तर काम करतेच, तुमच्यामध्ये बदल घडवून आणतेच, पण तरीसुद्धा तुम्हाला मुद्दाम स्क्रीनवर हे आत्ता दाखवलेलं आहे. ठीक आहे, येस, स्क्रीन काढून घ्या. आपल्याला श्वास घेताना नाकाने घ्यायचा आहे, श्वास सोडताना तोंडाने सोडायचा आहे. दोन्ही वेळेला अतिशय सावकाश, नाभीपर्यंत खोलवर. ठीक आहे. प्रत्येक वेळेला श्वास घेत असताना मनात ही भावना असली पाहिजे की या दिव्य ब्रह्मांडातील सर्वोच्च पॉझिटिव्ह ऊर्जा आपण ग्रहण करत आहोत. आणि प्रत्येक वेळेला श्वास बाहेर सोडताना मनात ही भावना पाहिजे की कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर आपल्या मन, शरीर, आत्मा, 7 चक्र, 5 तत्व, 9 ग्रह यांमध्ये असेल, आपल्या ऑरामध्ये असेल, तर ती आपण बाहेर टाकत आहोत. काही गोष्टींना समजून घ्या, थोडीशी मॅच्युरिटी आणा. मी जर पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते गेली 5-6 दिवस की व्हिडिओ सुरू करा, तुम्ही नाही केले. पण आज तुमची दीक्षा आहे. मी ऊर्जा कुणाला पाठवू? त्या मोबाईलच्या, लॅपटॉपच्या स्क्रीनला. जर तुम्हाला रेकीची ऊर्जा ग्रहण करायची असेल खरंच, तर तुम्ही प्लीज तुमचे व्हिडिओ सुरू करा. ओके, थोडंसं कटू वाटेल, पण कधी कधी ते माझ्यातली जी टीचर आहे ना, अगदी मी खूप पूर्वीपासून, मी 9वीत शिकत होते स्वतः, तेव्हापासून मी शिकवते. मग ती टीचर कधी कधी जागी होते, कारण दीक्षा म्हणजे पोरखेळ नाहीये, बाप्पाचा प्रसाद नाहीये. येईल लक्षात. जर तुम्ही ओपनली जर स्वीकारली तर तुमच्या आयुष्यात खरंच खूप बदल होतात, मॅजिकली बदल होतात. ठीक आहे. सो दीक्षा संपूर्ण प्रोसेस होईपर्यंत व्हिडिओ सुरू करा. अजूनही काही लोकांचे व्हिडिओ बंद आहे, इट्स ओके. ठीक आहे. तर इथून पुढे माइंड रिलॅक्सिंग म्युझिक लावा एक. नाही, माइंड रिलॅक्सिंग म्युझिक. आता तुम्हाला डोळे बंद करायचे. मी जी प्रोसेस सांगितली, श्वास घेणं आणि सोडणं, ही सुरू करायची. आपले तळ हात असे असतील आपल्या मांडीवर. 90 डिग्री स्ट्रेट बसा. म्हणजे काय की कमरेपासून वरचा भाग ताठ. जेवढं तुम्ही ताठ बसाल तेवढा कॉस्मिक फ्लो, पॉझिटिव्ह ऊर्जेचा फ्लो तुम्ही ग्रहण करता. ठीक आहे. अगदीच तुम्हाला कळ आली, पायाला मुंग्या आल्या, तर तुम्ही हलवू शकता. ओके, हरकत नाही, पण जाणीवपूर्वक चुळबुळ करू नका. जर तुम्ही तुमचे हिप्स पूर्ण खुर्चीला, भिंतीला, सोफ्याला मागे काहीतरी टेकवले, तर तुम्हाला वरती, कमरेपासून वरती एकदम व्यवस्थित बसता येतं. ठीक आहे. संपूर्ण शांतता. आपण ज्या वेळेला मेडिटेशनमध्ये जातो, शांत बसतो, त्यावेळेला अनेक विचार आपल्या मनात येतात, आपल्या डोक्यात येतात. इट्स ओके. विचारांचं काम आहे येणं, विचारांचं काम आहे निघून जाणं. जसं एखाद्या स्टॉपवर एक बस येते, प्रवासी बसतात, पटकन ती निघून जाते, है ना? तसं जसे विचार येतील तसे ते लगेच निघून जातील. आपल्याला द्रष्टा होऊन फक्त बघायचं आहे, त्या विचारांसोबत वाहवत जायचं नाही. इथे मी जे शब्द बोलते आहे त्यावर आणि त्यावरच तुमचं कॉन्सन्ट्रेशन हवं. संपूर्ण शांतता. प्रत्येक आपला घेतला जाणारा आणि सोडला जाणारा श्वास आपल्याला बघायचा आहे. प्रत्येक श्वासातलं अंतर बघायचं आहे, फील करायचं आहे. संपूर्ण
हात नमस्काराच्या स्थितीत घेऊन या. आणि आता आपल्याला प्रार्थना करायची आहे. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तू ये आणि माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आज रेकी लेवल 1 ची आपल्याला दीक्षा ग्रहण करायची आहे. म्हणून आपल्याला डॉक्टर मिकाऊ उसुई यांना बोलवायचं आहे. आपले इष्टदेव, कुलदेव, माता पिता, समस्त गुरुजन, ज्या पण परमेश्वरी शक्तीला तुम्ही मानता, त्यांच्यावर विश्वास ठेवता, हे दिव्य ब्रह्मांड, सर्वोच्च पॉझिटिव्ह ज्या ज्या शक्ती तुम्ही मानता त्या सगळ्यांना आज बोलवायचं आहे. आणि बघा, हे सगळे आलेले आहेत तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, रेकी लेवल 1 ची दीक्षा देण्यासाठी. या सगळ्यांचे मनोमन धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. आणि आता आपल्याला आपल्या दोन्ही हातांचं घर्षण करायचं आहे. आणि आपले दोन्ही हात आपल्या मांडीवर, तळवे आकाशाकडे. आपल्याला सतत पूर्ण वेळ संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. अजूनही सांगते, जर कोणी तुम्हाला या दरम्यान घरात डिस्टर्ब करणारं असेल तर आधीच सांगा. मोबाईलची रिंग सायलेंट करा, डोरबेल सायलेंट करा. संपूर्ण एकाग्र होऊन जायचं आहे. स्वतःला एका डोंगरावर बसलेलं बघायचं आहे. छान हिरवागार डोंगर आहे, आजूबाजूला छान झाडी आहेत आणि तुम्ही ध्यानस्थ बसलेले आहात. बाजूने पाण्याचा झरा वाहतो आहे. पाखरं, पक्षी तुमच्या शेजारी आहेत. मंद वाहणारा तो वारा आहे. अगदी आल्हाददायक वातावरण आहे. तुम्ही संपूर्ण एकाग्र झालेले आहात. मोठमोठ्या झाडी आहेत, त्या झाडांच्या पानांचा सळसळ आवाज आहे. संपूर्ण शांतता. आणि इथून पुढे काही वेळ तुम्हाला माझा आवाज येणार नाही, कारण मी आता दीक्षेची प्रोसेस सुरू करणार आहे. जोपर्यंत मी म्हणत नाही डोळे उघडा, तोपर्यंत डोळे नाही उघडायचे आणि स्वतः सोबत राहायचं आहे. तुम्हाला जे व्हायब्रेशन्स जाणवतील, जी एनर्जी जाणवेल, त्या सोबत राहायचं आहे. स्वतःला सुंदर डोंगर, माळ, रानावर बसलेलं बघायचं आहे मेडिटेशनमध्ये. अगदी प्रत्येक क्षण तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या प्रत्येक श्वासावर आहे. प्रत्येक घेतला जाणारा, सोडला जाणारा श्वास तुम्ही बघत आहात. दोन्ही श्वासांमधलं अंतर तुम्ही अनुभवत आहात. ठीक आहे, इथून पुढे माझा आवाज नाही येणार. Parasha
तुमच्या आयुष्यात तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत या दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्तीचं प्रोटेक्शन तुमच्यासोबत कायम आहे. आजपासून या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण तुम्ही संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न दीर्घायुष्य अनुभवत आहात. संपूर्ण सकारात्मक शक्तीने तुम्ही परिपूर्ण झालेले आहात. हे ईश्वर, हे रेकी शक्ती, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. आज या दीक्षेदरम्यान आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही ज्यांना ज्यांना बोलवलेलं होतं त्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. डॉक्टर मिका उसळी, आपले इष्टदेव, कुलदेव, माता पिता, समस्त गुरुजन, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. आज तुम्ही माझ्याकडून ही दीक्षा ग्रहण केली, ही संधी मला दिली. आज तुमचा रेकी मास्टर, रेकी गुरु म्हणून माझा स्वीकार केला, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. आज तुम्ही ज्या रेकी मास्टरकडून दीक्षा ग्रहण केली त्यांचे तुम्ही धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. Lots of gratitude, always blessings, always blessings, always blessings. आता स्वतःचा वेळ घेत दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर चोळत एक ऊर्जा निर्माण करत संपूर्ण शरीरावर ती ऊर्जा आपल्याला घ्यायची आहे आणि हाताच्या उंजळीत अतिशय हळुवारपणे स्वतःचा वेळ घेत डोळे उघडायचे आहे आणि मेडिटेशनमधून, साधनेमधून बाहेर यायचं आहे. आवश्यकता असेल तर पाणी पिऊन घ्या थोडंसं. खूप गटागट पाणी पिऊ नका, थोडंसंच पाणी प्यायचं आहे. ओके, रिलॅक्स. सगळ्यांनी बाहेर या, शांत व्हा. येस. वनिता ताई, लाईट नाही का? लाईट लाव बघ. अच्छा, अगदी संध्यारात बसलात ना. ओके, चला. कुणाची इच्छा असेल तर बोलू शकतात. बोललात तरी छान, नाही बोललात तरी छान, कारण तो एक फील असतो. कुणाला काही जाणवलं, पॉझिटिव्हिटी जाणवली? हो, मला जाणवली मॅडम. हो, मला आपण हात जेव्हा असे ठेवले ना असं वाटतं काहीतरी असं ओढलं जाते आणि डोळे बंद केल्यावर असं जांभळ्या रंगाची सर्कल 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 असे दिसत होते. मला ती पिवळ्या कलर मला सुद्धा पॉझिटिव्हिटी खूप जाणवली आज व्हेरी गुड. आणि खूप व्हायब्रेशन्स जाणवत होते. खूप आता म्हणजे पूर्ण बॉडी रिलॅक्स जाणवत आहे. या वेळेला डेली होमवर्क केला ना? हो, कळलं आता अगदी होमवर्क का करायचा असतो, का नाही अगदी म्हणजे? म्हणलं आणि अगदी तुम्ही जे सांगितलं ते प्रत्येक गोष्ट. सॉरीच तर पूर्ण रटच लावलाय मी मनात. तो बोलल्याशिवाय माझं म्हणजे सकाळ होत नाही, रात्र होत नाही माझी. असं केलंय. छान. मला सुद्धा खूप छान पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आलेले आणि एकदम बॉडी एकदम हे झालेली होती की आहे काहीतरी आलंय म्हणून.
आणि हा. पूर्ण पूर्ण येलो कलरचा पूर्ण फ्लो होता. नंतर देवी वगैरे असे बसले होते, देवी आलेली होती. हा, लक्ष्मी वगैरे आता- बघितली, कमळामध्ये आत्म- बसलेल्या आहेत. एका आता वेळी vibration एकीनेच बोला. जाणवतात ऐका आतून. ऐका एका वेळी एकीनेच बोलायचं. एक कुणीतरी बोलत असेल तर आपला माईक बंद करा. काय होतं मग कुणाचंच कुणाला कळत नाही बोललेलं, है ना. येस, थँक्यू वनिताताई, पूनमताई, तुमचे व्हॅल्युएबल वर्ड्स, एक्सपिरियन्स तुम्ही आमच्यासोबत शेअर केला. थँक्यू सो मच. येस, बोला स्वाती. मला सुद्धा व्हायलेट कलरचे असे हे दिसले, लहरी दिसल्या आणि व्हाईट कलर दिसला आणि बंद डोळे दिसले. कोणाचे होते? वेगळी वेगळी खूप अनुभूती होईल. फक्त त्याच्या सोबत राहायचं, खूप लॉजिकमध्ये जायचं नाही, है ना. येस, चलो अजून ताई, हॅलो. येस, स्वातीताई बोला. मॅम, मला ना म्हणजे हातांवरती अजून सुद्धा एकदम असं व्हायब्रेशन जाणवतं खूप, म्हणजे आणि मी जेव्हा ते म्हणजे त्या कॉन्सन्ट्रेशन करत होते पूर्ण बॉडीवरती, तर माझं सगळं लक्ष केंद्रित म्हणजे इथे जात होतं. आपलं हे चक्र आहेत ना, तिथे जात असतात. आणि जेव्हा तुम्ही ते स्टार्ट केलं ना, तेव्हा मला ना ते काय असतं ना, ते साऊंड हिलिंग, ते घंटानाद, ते जाणवत होतं. मला खूप म्हणजे बरं वाटलं. तेव्हा आधीच मी सुरुवातीला ऐकलं ना घंटानाद झाला, तेव्हा मला एकदम असं छान वाटलं ना, खूपच वाटलं मला. आणि अजून सुद्धा म्हणजे हात असं वाटतंय की काहीतरी घेतलं मी, आणि खूप असं व्हायब्रेशन एवढं होतंय ना, म्हणजे खूपच. याला म्हणतात एनर्जी. नमस्कार मॅम. पण ते इथे चक्र म्हणजे माझं कॉन्सन्ट्रेशन इथेच का जात होतं, म्हणजे तुम्ही सांगितलं आपल्या श्वासांवरती केंद्रित व्हा, पण मी केलं म्हणजे तिथे लक्ष द्यायची मी श्वासांवरती, तरी माझं लक्ष इथेच जात होतं. कशामुळे? सांगते, देते तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आधी माईक बंद करा. ओके, कुमुदताई बोला. मॅम नमस्कार. थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला आज दीक्षा दिली. तुमचा व्हिडिओ जर सुरू केला तर बरं वाटेल, मलाही कळेल मी कुणाला दीक्षा दिली. चालू आहे, तुम्ही मला दिसत नाही, म्हणजे तुम्ही मला पाहू शकत नाही का? नाही, तुमचा व्हिडिओ बंद आहे. नाही, माझा व्हिडिओ ऑन आहे, सुरुवातीपासूनच ऑन आहे. अच्छा, ठीक आहे, मला नाही दिसत. बरं ठीक आहे, बोला, काय म्हणतात. मला हे सांगायचं होतं की जसं आपली दीक्षा सुरू झाली ना, तसं मला मूलाधार चक्राच्या तिथे थोडस ना लाल कलर रंगाचं आणि तिथे नागाचा पणा दिसला. आणि नंतर मला रीम हा शब्द आहे ना, तो असा वर 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 येताना दिसला. फक्त रीम हाच एक हे होतं. आणि माझ्या डाव्या हातामध्ये मध्यभागी एक काहीतरी टोचल्यासारखं जाणवलं. ते जाणवतच होतं शेवटपर्यंत, तसं होतं. आणि छान अनुभूती होती, खूप छान अनुभूती. त्यासाठी थँक्यू सो मच. बोलू? थंड होत होतं, म्हणजे थंड लहरी येत होत्या हातावर. माईक बंद करा तुमचा. हात आहे ना मॅडम, पूर्ण हात असे थंडगार पडले होते आणि एकदम थंड थंड असे लहरी माझ्या हातातून वाहत होत्या. एकदमच थंड, म्हणजे बर्फ पकडतो असं होत होतं, म्हणजे एकदमच थंडगार पडले होते हात. ओके, येस, श्रद्धाताई बोला. ताई, मला पिवळा रंग जास्त दिसला, लव्हेंडर पण दिसला, पण थोडं काळा रंग पण दिसला मला. आणि मला कलश दिसला इथं माथ्याच्या इथे, कोणीतरी धरल्याने एकदम पिवळा रंग आला. आणि दोन्ही हात इथपर्यंत माझे म्हणजे दंडापर्यंत जड झालेत आणि अजूनही तसंच जड वाटतात मला ते. ओके, हरकत नाही, ठीक आहे. लीनाताई बोला. मॅडम, मला ते आतून असे व्हायब्रेशन एकदम म्हणजे फिलिंग ना, ते आतून म्हणजे एकदम म्हणजे काय म्हणजे असं वर्णन करता येत नाही. एवढं शांत आणि एकदम असं पॉझिटिव्ह फील झाल्यासारखं वाटलं. म्हणजे असं वाटलं की मी या दुनियेतच नाहीये, म्हणजे कुठेतरी मी वेगळ्या ठिकाणीच गेली आहे असं वाटत होतं. एकदम रिलॅक्स झाली मी. अनुष्काताई.
प्रथम मी आपले आभार मानत आहे. थँक्यू 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 सो मच प्रिया. मला खरंच खूप भरून आलं आहे. असं म्हणजे मी आता बसले होते ना, असं पूर्ण असं ना व्हाईट लाईट माझ्या अंगावर फ्लो होते. त्याच्यानंतर फुलांच्या पाकळ्या आणि म्हणजे लिटरली हात ना मॅम एवढे असे वर आल्यासारखे झाले होते की मला कळत नव्हतं असं काहीच, पण पूर्ण असं जाणवलं की माझ्या हाताचे आपोआप वर आलेले आहेत आणि मी सुद्धा उचलली गेलेली आहे असं मला खूप जाणवत. छान. ओके, तर तुम्ही सगळ्यांनी तुमचे व्हॅल्युएबल एक्सपिरियन्स इथे शेअर केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जाऊया पुढे की अजून कुणाला आहे शेअर करायचंय कुणाला? ओके, ओजस, ठीक आहे, हरकत नाही. तर बघा, तुम्हाला सगळ्यांना जे काही जाणवलं ती होती साक्षात ब्रह्मांडीय रेकी शक्ती. जसं आपण महाकाली म्हणतो, महालक्ष्मी, महासरस्वती है ना, तर हे आपण मानतो. आपल्या हिंदू धर्मातील या देवी आहेत. तुम्ही त्यांना जेवढं मानतात तसंच ही रेकी शक्ती आहे आणि याचं अस्तित्व तुम्हाला तुमच्या आयुष्यात पावलोपावली क्षणोक्षणी आता जाणवणार आहे. आता मला गार जाणवलं, मला गरम जाणवलं, मला थंड जाणवलं, मला हलकं वाटलं, मला जड वाटलं, इट्स ओके. मला काहीच नाही वाटलं, इट्स ओके. मला इतकं काही फील झालं की मी शब्दात बोलूच नाही शकत, इट्स ओके. ती महाशक्ती आहे, सर्व शक्तींची जननी आहे. ॲक्च्युअल ती ऊर्जा आहे. जाणवली तुम्हाला है ना? कमी जाणवली, जास्त जाणवली, नाही जाणवली, सगळं इट्स ओके. ती त्या शक्तीची मर्जी, कुणाला कसं अनुभव द्यायचा, कुणाला कशी अनुभूती द्यायची, कुणाला कशी प्रचिती द्यायची, ती तिची इच्छा आहे. ज्यांनी होमवर्क केला, मी काय सांगत असते की होमवर्क करा करा करा. कशासाठी? हे एक्सपिरियन्स. गरम वाटलं ते पण छान आहे, जड वाटलं ते पण छान आहे, गार वाटलं, हलकं वाटलं ते पण छान आहे. काहीतरी तुम्हाला जाणवलं, कारण आज तुम्ही रिसिव्हिंग मोडमध्ये होतात. तुम्ही स्वतःला सुपात्र केलं त्या रेकी शक्तीला कनेक्ट होण्यासाठी. ठीक आहे, तर मला गार, तिला गरम, मला जड, तिला हलकं यात पडायचं नाही. लॉजिक लावायचं नाही. मला हाच लाईट दिसला, मला तोच लाईट दिसला, अजिबात नाही. मला सांगा, तो क्षण सुखाचा होता की नाही? तिथनं बाहेर यावंसं वाटत होतं का? आता हा क्षण तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा यावं असं वाटतंय ना? सो लॉजिक नाही लावायचं. ठीक आहे, आता मला इथेच का जाणवलं है ना? तर मी सांगते, काही प्रश्नांची उत्तरं मिळतील, काही प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी थोडंसं थांबावं लागेल. ठीक आहे, आता इथे का जाणवलं? कारण कालचं सेशन आठवा, काय सांगितलं होतं? वरचे 2 चक्र जे आहेत ते डिव्हाइन एनर्जीचे आहेत. त्यांचं म्हणणं आहे की अध्यात्माला कनेक्ट व्हा, डिव्हाइन नॉलेज घ्या है ना. सो डिव्हाइन एनर्जीला आज तुम्ही कनेक्ट झालात म्हणून तुम्हाला इथे ती ऊर्जा जाणवली. जसं तुम्ही रोज प्रॅक्टिस करणार, मेडिटेशन करणार, तुमचं तुम्हाला पूर्ण बॉडी हलकी होईल, तुम्ही तरंगल्यासारखं होणार. कारण का? ही राख आहे, हे शरीर नश्वर आहे, जो काही आहे तो आत्मा आहे है ना. सो ज्या वेळेला आपण मेडिटेशनमध्ये जातो, डीपर 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 जातो, त्यावेळेला आपल्याला हे जाणवतं की मी अलगद तरंगते आहे आणि माझ्या भोवती प्रोटेक्शन आहे, आणि हे शरीर आपल्याला जाणवतच नाही. हे असते डिव्हाइन कनेक्शन. मग ज्या वेळेला तुम्ही डिव्हाइन कनेक्शनमध्ये येता तर त्याचं केंद्र कुठलं आहे? आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र. मग तिथे एनर्जी जाणवते, तिथे कलर्स जाणवतात. आता मी तुम्हाला दीक्षा दिली, मी तुम्हाला काय म्हटलं? माझा आवाज नाही येणार, कारण काहीतरी असते प्रोसेस. असं नाही का मी इथे येऊन फक्त बडबड करते है ना. सो काहीतरी एनर्जी आहे, काहीतरी प्रोसेस आहे, त्याच्याशिवाय नाही ना हे सगळं झालं. सो काही सिम्बॉल्स असतात. तुम्हाला स्वस्तिक माहिती आहे, तुम्हाला ओम माहिती आहे, श्री माहिती आहे, गोपद्म माहिती आहे. हे जसे सिम्बल्स आहेत तसे काही सिम्बल्स डॉक्टर मिकाऊ उसुई यांना साक्षात ब्रह्मांडाकडून मिळालेले आहेत. खूप काही जुनी गोष्ट नाही आहे. सायंटिस्ट होते ते, डॉक्टर होते. असं नाही की आपण टी व्ही सिरियलमध्ये जे बघतो ऋषी मुनी आणि फार पुरातन आपण बघतो ते आपल्याला खरंच आहे की नाही माहिती नाही. डिरेक्टर जे दाखवतात ते आपण बघतो है ना. पण डॉक्टर मिकाऊ उसुई आपल्यासारखे माणूस होऊन गेले, गौतम बुद्ध आपल्यासारखा माणूस होऊन गेला,
वेगळं काही नव्हतं, घेऊन सोबत आलेले काही नव्हतं, है ना. डेव्हलप केलं स्वामी विवेकानंद यांनी, डेव्हलप केलं. तर डॉक्टर मिकाव उसुई यांना ब्रह्मांडाकडून साक्षात काही सिम्बॉल्स मिळाले. दीक्षेदरम्यान ते सिम्बॉल्स तुमच्यावर टाकले जातात, तुमच्या आत्म्यावर टाकले जातात. म्हणून सांगितलं जातं की रेकी लेवल 1 केल्या केल्या कुणाचं हिलिंग करू नका, कारण ज्या वेळेला आपण इतरांचं हिलिंग करतो त्याच्या कर्मांमध्ये जातो, त्याच्या आत्म्याशी कनेक्ट होतो. आणि मग जर आपली तेवढी पात्रता नसेल, पॉझिटिव्हिटी बद्दल म्हणते मी, साधनेबद्दल म्हणते, त्यावेळेला असं होतं, हिलिंग केलं त्या व्यक्तीचं, त्याचा ताप गेला आणि मला ताप आला, त्याची गुडघेदुखी गेली आणि ती गुडघेदुखी मला लागली. हे असं होतं. आपल्या परिवारात सुद्धा असं 2-3 जणींसोबत झालेलं आहे. म्हणजे स्वतःचं हिलिंग कमी असताना इतरांचं हिलिंग केल्यावर. ओके. सो हे जे सिम्बॉल्स तुमच्या तुम्हाला टाकले जातात तिथे कनेक्टिव्हिटी होते. हॅलो, बरं बरं, करा तुम्ही, परत करा, मी तुम्हाला कनेक्ट करते. तर ते सिम्बॉल्स तुमच्या ऑरामध्ये, तुमच्या चक्रांमध्ये, तुमच्या आत्म्यामध्ये ज्या वेळेला टाकले जातात त्यावेळेला तुम्हाला जसं ओढल्यासारखं, खेचून घेतल्यासारखं वाटतं ना, तर आपली या जन्माची, मागच्या जन्माची एनर्जी सगळी काढून घेतली जाते. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ते जाणवतं. आता इथून पुढे तुमच्या आयुष्यात तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी घडताना दिसतील. ओके. एकदम मॅजिक होईल, 100% सगळं सॉल्व्ह होईल असं नाही होणार, है ना. स्टेप बाय स्टेप एकदम सगळं मिळालं की ते पचायला पण त्रास होईल ना. तर काही काही गोष्टी अशा येतील की तुम्हाला जाणवेल की बदल होत आहेत, संधी येत आहेत. ठीक आहे. तर त्या संधी आपल्याला घेता पण आल्या पाहिजे, संधी आपल्याला ओळखता पण आल्या पाहिजे. ओके. आता आपण काय करणार आहोत, जी ऊर्जा आपण आता ग्रहण केलेली आहे त्याचं ॲक्टिवेशन करणार आहोत. आता तुम्हाला मेडिटेशनमध्ये तर ती जाणवलीच, पण आता अजून काही प्रॅक्टिकल आहेत जे तुम्हाला इथून पुढे काही दिवस कंटिन्यू करायचे आहेत. त्यासाठीच मी सेशन घेत असते इथून पुढे. आता तुम्हाला आज, उद्या आणि उद्या जर झाला पूर्ण तर ठीक आहे, नाही तर परवा पण, असा आपण रेकीचा सिलेबस घेणार. ठीक आहे. मग तुम्ही हा रेकीचा सिलेबस, व्हिडिओ रेकॉर्डिंग तर तुम्हाला मिळते, तुमच्या पद्धतीने तुम्ही ते रोज घरी करायचं आहे, कमीत कमी न चुकता 7 दिवस. ठीक आहे. केलं तर खूपच छान, है ना. किंवा कंटिन्यू करा, आयुष्यभर करा. पण रेकीची जी फायनल प्रॅक्टिस असते ती रेकी लेवल 3 प्रमाणे असते. ओके. मग रेकी लेवल 2ला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, आता तुम्हाला जाणवतंय पॉझिटिव्हिटी, है ना, काहीतरी चांगले बदल जाणवत आहेत, पण हे सफिशियंट नाही आहे ना रेकी लेवल 1. सो तुम्हाला रेकी लेवल 2मध्ये यावं लागेल, रेकी लेवल 3मध्ये यावं लागेल जर परिपूर्ण बदल हवे असतील तर. जर रेकी लेवल 2मध्ये यायचं असेल तर तुम्हाला 7 दिवस प्रॅक्टिस कंपल्सरी करावी लागेल. तुम्ही घरी स्वतःची जबाबदारी घेत असाल की यस, मी माझी जबाबदारी घेतली आणि मी माझी प्रॅक्टिस करणार. हॅलो, एक हो हो हो, पण मग करा ना तुम्ही कनेक्ट, इथून काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही होऊ शकतात कनेक्ट. अच्छा, लिंक नाही आहे. ओके ओके, ठीक आहे. बरं बरं, लिंक देते तुम्हाला. ठीक आहे. म्हणून सांगितलं, दीक्षा म्हणजे मजाक नाही आहे. जरा नेटवर्कचं कनेक्शन, फ्लाईट मोडवर मोबाईल टाकत चला, मग असं सगळ्यांनाच डिस्टर्ब करतो आपण आणि त्यांच्या कर्माचे भागीदार होतो. यालाच म्हणता कार्मिक बंधनात अडकणं, है ना. 1 मिनिट, त्यांना लिंक देते आता परत. आता लिंक कशी देऊ, आता लिंक पण नाही देता येणार, त्यांना लिंक डिलीट झाली. बघू, 1 मिनिट, सरांना आवाज देते. अहो, लिंक द्या परत, कशी देता येईल, आपण त्या बाईला पाहिजे ती डिस्कनेक्ट झाली. जमेल का आता लिंक द्यायला? कोणाला द्यायची? ती यशराज टोपे.
तर कुठे होतो आपण? कोण सांगेल? 7 दिवस प्रॅक्टिस हां, करायची. 7 दिवस आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. जर तुम्ही स्वतःची जबाबदारी घेत असाल, न चुकता प्रॅक्टिस करत असाल तर खूपच छान. जे इथे मी घेणार आहे आज, उद्या, परवा, ॲज इट इज व्हिडिओ पाहून तुम्हाला करायचं आहे. जे मी इथे बोलणार आहे त्याची व्यवस्थित मराठीत नोट्स पण आहे. पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये असं होतं की आपला हा क्लास संपला की सगळं संपलं. परत पहिले पाढे 55. आपला रोजचा राग, आपला रोजचा संसार, आपल्या किरकिरी, कुरबुरी आणि आपण, असं होतं. तर असं करू नका. आणि हे घ्या. आणि ज्यांना रेकी लेवल 2 मध्ये यायचं आहे किंवा असा खंड नाही पडला पाहिजे, रोज तुमच्यासोबत छान वाटतंय, हे रुटीन लागलंय, यशराज टोपे म्हणून नावाने ते जॉईन होतात इथे. तर तुम्ही मग आता मी तुम्हाला रेकी तर पूर्ण हा जो क्लास आहे, आजची दीक्षा, याच्या आधीचे सेशन आणि याच्या नंतरचे, ते तर मी तुम्हाला माझ्याकडनं फ्री दिले. पण रेकीची ऊर्जा तशीच घ्यायची नसते, हे पण माझं कर्तव्य होतं सांगण्याचं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. यथाशक्ती कोणी दिले कोणी नाही दिले, इट्स ओके, हरकत नाही. माझ्यासाठी तुम्ही सगळेजण एकसारखे आहात. ठीक आहे. आता इथून पुढे जर तुम्हाला प्रॅक्टिस सेशन हवं असेल तर मग तुम्ही 600 रुपये पे करू शकतात आणि मग तिथे फक्त आणि फक्त प्रॅक्टिस होईल. एक्स्ट्रा लेक्चर वगैरे नाही. म्हणजे ते ओघाने होतं पण खूप अनुभूती येते, खूप गोष्टी तुमच्या सॉल्व्ह होतात, ती प्रॅक्टिस होते. जी लोक 600 रुपये पे करतील त्यांचा एक वेगळा ग्रुप होईल आणि तिथेच फक्त ती प्रॅक्टिसची लिंक तुम्हाला मिळेल. ओके. आता आपण जी ऊर्जा आज ग्रहण केलेली आहे तिचा अनुभव आपण आज घेणार आहोत. तर आत्ता जर तुमच्याकडे माझी बॉटल आणा पाण्याची, पिण्यासाठी पाणी घ्या. काचेचा ग्लास असेल तर उत्तम. ठीक आहे. एक ग्लास भरून पाणी घ्या जवळ. हेडफोन आणि चष्मा लावला तर चालेल का? चालेल, हरकत नाही. थँक्यू. ओके, घेतलं पाणी सगळ्यांनी. आता थोडंसं घोटभर पाणी पिऊन घ्यायचंय आणि चव लक्षात ठेवायची या पाण्याची. ओके. तुमच्या या पाण्याची चव कशी आहे ते लक्षात ठेवा. डोळे बंद, ताट बसायचं आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करा. प्रत्येक येणारा आणि जाणारा श्वास आपल्याला बघायचा आहे. संपूर्ण शांतता. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर. संपूर्ण शांतता. प्रत्येक श्वास आपल्याला बघायचा आहे.
आपला डावा हात आपल्याला समोर उचलून घ्यायचा आहे, आपल्या हृदयाच्या समोर, तळवा आकाशाकडे. डोळे उघडून बघू शकतात माझा हात. या पद्धतीने तुम्हाला तुमचा डावा तळ हात समोर उचलून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर उजवा तळ हात. ठीक आहे. एकदा तुम्ही डोळे उघडून बघू शकता. पूनमताई काही विचारायचं आहे का? ताई तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. आवाज येत नाहीये. ओके, ठीक आहे. हे बघा, डावा तळ हात समोर घ्या आणि वरून उजवा तळ हात. ठीक आहे, या पद्धतीने. आणि हा उजवा जो तळ हात आहे तो असा क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असा अगदी हळूवार फिरवायचा आहे. ठीक आहे, अगदी हळूवार. आणि काय म्हणायचंय? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. आज आपलं रेकीच्या ऊर्जेने तळ हातातलं चक्र ॲक्टिवेट झालेलं आहे. आपण त्याला अजून ॲक्टिवेट करणार आहोत. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. पाम म्हणजे तळ हात है ना. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. कंटिन्यू म्हणायचं आहे. डोळे बंद करून म्हणा. स्वातीताई, खूप फास्ट होतोय हात आणि तुम्ही नका हलू, फक्त वरचा तळ हात आपल्याला रोटेट करायचा आहे. ठीक आहे, अंतर खूप जास्ती झालं होतं ते. हां, ओके. आता चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. दोन्ही तळ हातांच्या मध्ये व्हायब्रेशन्सचा फील घ्यायचा आहे. आपल्याला व्हायब्रेशन्स जाणवतील त्याचा फील घ्या. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. साधारण 21 वेळेला, पण काउंटिंग करायचं नाही, मोजायचं नाही. ओके. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. डोळे बंद, फील घ्यायचं आहे. आता हँड चेंज म्हणजे उजवा तळ हात खाली, डावा तळ हात वर आणि क्लॉकवाईज. ओके, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. ओजस फास्ट होतोय बाळा, अतिशय सावकाश. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. ठीक आहे, कंटिन्यू करा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. आता आपला डावा तळ हात आपल्या मांडीवर ठेवून द्या, मूठ वाळून घ्या. ओके. आणि आपला जो उजवा तळ हात आहे तो असा वर घेऊन जा आपल्या सहस्रार चक्राच्या वर आणि क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. डोळे बंद, अतिशय सावकाश. आपला तळ हात आणि आपलं सहस्रार चक्र म्हणजे टाळूचा भाग
तिथे आपल्याला व्हायब्रेशन्स फील होत आहेत का बघायचे आहेत. क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे. लीनाताई हात तुमचं खूप वर आहे, जरा खाली घ्या आणि उलटा हां असं तळ हात आपल्या मस्तकाकडे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. आपल्या हातातून आपल्याला ऊर्जा द्यायची ना. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. सॉरी 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. आता सावकाश दोन्ही हात आपल्या समोर घ्या, हृदय चक्राच्या समोर. या पद्धतीने डोळे उघडून बघा एकदा. असे हात समोर घ्यायचे आहेत आणि म्हणायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. कंटिन्यू म्हणत राहा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. आपले दोन्ही तळ हात आणि आपलं शरीर, आपला ऑरा यामध्ये व्हायब्रेशन्सचा फील घ्यायचा आहे. आता हळुवारपणे यातनं बाहेर यायचंय. आपले डोळे उघडायचे आहेत हळुवारपणे. आता हे काय केलं आपण, तर ज्या रेकी ऊर्जेला आपण ग्रहण केलेलं आहे त्या रेकी ऊर्जेला आपण आपल्यामध्ये अजून ॲक्टिवेट करत आहोत या प्रोसेसमध्ये. तर याला ॲक्टिवेशन अँड प्रोटेक्शन असं म्हणतात. काय म्हणतो आपण? चार्ज म्हणजे ॲक्टिव्ह कर, हील म्हणजे उपचार कर. तर ही ऊर्जा आपल्यावर उपचार करते. मानसिक, भावनिक, शारीरिक आणि अजून कुठलेही जे तुमचे त्रास असतील, रिलेशनशिपमध्ये असेल, असं सगळं ही ऊर्जा काय करते? आपल्याला हील करते, उपचार करते आणि काय करते? प्रोटेक्शन देते, सुरक्षा कवच देते. आता तुमच्यासोबत कायमस्वरूपी तुमच्या आत्म्यासोबत रेकी ऊर्जेचं प्रोटेक्शन आहे. म्हणजे तुमच्या अवतीभोवती, तुमच्या ऑरामध्ये असं स्ट्रॉंग प्रोटेक्शन आलेलं आहे. याची तुम्हाला पुढे जाऊन पावलोपावली जाणीव होईल जसं जसं तुमची प्रॅक्टिस पुढे जाईल. तुमच्या केसालाही कोणी आता धक्का लावू शकत नाही. चांगली लोक जास्तीत जास्त तुमच्याकडे आकर्षित होतील. जी लोक तुमच्या गरजेची नाही, तुमच्या कामाची नाही, तुमच्या सर्वोत्तम भल्याची नाही, अशी लोक, असे आजार, असे मानसिक भावनिक ताण, शारीरिक ताण आपोआप ते नाहीसे होतील. पण प्रमाण हळूहळू असेल. जर प्रॅक्टिस केली तर खूप चांगल्या लेवलला तुम्हाला हे सगळं जाणवेल. ठीक आहे. सो हे प्रोटेक्शन आपल्याला डेली घ्यायचं आहे 24 आवर्सने. हे प्रोटेक्शन 24 तासपर्यंत टिकतं. ठीक आहे. 24 तासातून कधीही ही प्रॅक्टिस करा. आता जी लोक पुढे 7 दिवस कंटिन्यू करतील त्यांचं रोज 9 वाजेला होईल. पण जी लोक या प्रवासात संभाव पुढे नाही येऊ शकली तर मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार हे कधीही करू शकता. ठीक आहे. पहिली स्टेप काय केली? लेफ्ट हँड चार्ज, हील अँड प्रोटेक्ट. दुसरी स्टेप चार्ज, हील अँड प्रोटेक्ट. तिसरा चार्ज, हील अँड प्रोटेक्ट 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट बॉडी अँड ऑरा. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आता तुम्ही क्रिएटर झालेले आहात, तुम्ही मॅजिशियन झालेले आहात. तुमच्या आयुष्याचे तुम्हीच शिल्पकार आहात.
आणि जर तुमचा आता या गोष्टीवर विश्वास असेल तर तुमच्या आयुष्यात खरोखर मॅजिक घडतील. तुम्हाला रोज सकाळी किंवा दिवसातून एकदा, कधीतरी 24 तासातून एकदा तुमच्या घरातलं पाणी चार्ज करायचं आहे. तुमचं फिल्टर असेल, तुमचा माठ असेल, काही असेल, ज्याच्यात तुम्ही पिण्याचं पाणी स्टोअर करता, ते पाणी तुम्हाला मॅजिकल वॉटर करायचं आहे, पॉवरफुल वॉटर करायचं आहे. कसं करणार? आत्ता एक घोट पाणी प्या, त्या पाण्याची चव बघा. ओके, पाणी घ्या हातात. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, तू ये आणि माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ही पद्धत आहे रेकीला बोलवण्याची. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलवू शकता. माझेच वर्ड्स ॲज इट इज वापरले पाहिजे असं कंपल्शन नाही. तुम्हाला हे शब्द आवडले तुम्ही वापरू शकतात, हरकत नाही. पण तुमची स्वतःची एखादी मेथड असेल रेकी शक्तीला बोलवण्याची तरी चालेल. पण रेकीमध्ये नियम आहे की तिला बोलवताना स्वतःचे आभार, तिचे आभार हे करावं लागतं. ठीक आहे, आता रेकी शक्ती आलेली आहे. आता आपला उजवा तळ हात किंवा तुम्ही डावा वापरत असाल तर तसंही चालेल, हरकत नाही. ठीक आहे, तो हात इथे घ्यायचा. अतिशय हळुवारपणे एवढंच भोवती फिरवायचं. तळ हात आणि पाणी यात व्हायब्रेशन्स फील करायचे. ओके, आणि काय म्हणायचं? चार्ज, हील अँड ॲक्टिवेट धिस वॉटर. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, हे पाणी तू चार्ज कर. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, हे पाणी तू चार्ज कर. डोळे बंद करा, ताट बसा. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, तुझ्या ऊर्जांनी हे पाणी तू चार्ज कर. या पाण्याला तीर्थाची चव येऊ दे. या पाण्याला तीर्थाची गोडी प्राप्त होऊ दे. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, या पाण्याला तीर्थाचे गुणधर्म प्राप्त होऊ दे. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, हे पाणी आता तीर्थ स्वरूप झालेले आहे. तुझ्या शक्तीने या पाण्याची चव आता तीर्थासारखी झालेली आहे. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य, संपूर्ण ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, तुझ्या कृपेमुळे या पाण्याची चव तीर्थासारखी झालेली आहे. या पाण्याला तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, तुझ्या कृपेने या पाण्याला तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. कंटिन्यू मनातल्या मनात हे म्हणत राहायचंय. हे पाणी आता तीर्थ स्वरूप झालेलं आहे. या पाण्याला तीर्थाचे गुणधर्म प्राप्त झालेले आहेत. हात आणि पाणी यामध्ये व्हायब्रेशन्स फील करा. हे पाणी पिल्यानंतर मला अतिशय समाधान वाटत आहे, शांतता आणि सुख वाटत आहे. हे पाणी पिल्यामुळे मला शांत वाटत आहे, समाधानी वाटत आहे, सुख वाटत आहे. या पाण्याला तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. या पाण्याला तीर्थाचा गोडवा प्राप्त झालेला आहे. या पाण्याला तीर्थाचे गुणधर्म प्राप्त झालेले आहेत. हे रेकी शक्ती, हे ईश्वर, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि हे पाणी पिऊन घ्या. एक घोट जरा पिऊन बघा. चवीत बदल वाटला का? नक्की.
हो आधी बरोबर. थोडं नॉर्मल वाटत होतं पाणी, पण पाणी पिल्यावर वेगळंच वाटलं. हो. गुड. अजून 2च आवाज आले, 2च थंब आले. मला ना ऍक्च्युली ताई स्वामींचं तीर्थ पहिल्यासारखं वाटलं, मठातलं. गुड. हो हो, मठातलंच प्यायल्यासारखं वाटलं मला देखील. आणि माझ्या समोरही स्वामींचीच ठेवलेली आहे मूर्ती आणि एकदम तसंच जाणवलं. हे मी माझ्या मिस्टरांना देऊ शकते आता. येस, आपण कॉमन चार्ज केलेलं आहे ना. थँक्यू येस. मॅम, येस. पाण्याची चव खूप छान झाली. आता माझी मुलगी आली, ती कधी एवढं एकाच वेळी पाणी पित नाही. आली, मी एक जार पण एक्स्ट्रा भरून ठेवलेला, तिने ते अर्ध जार बसले बसले पिऊन टाकले. तर कधीच एका वेळेस एवढं पाणी पित नाही ते. येस, तर तुम्हाला छान. हे पाणी चार्ज करायचं आहे दररोज. आता तुमची मुलं आहेत लहान, है ना, किंवा इतर कोणी नातेवाईक आहेत जे तुम्हाला छळतात, फार त्रास देतात, पाणी चार्ज करून द्या. गोड लागतंय पाणी, व्हेरी गुड. मुलं अभ्यास करत नाहीये, सासूबाई त्रास देत आहेत, नवरा त्रास देतोय, जाऊबाई त्रास देत आहेत, ननंदबाई त्रास देत आहे, कुणीतरी पाहुणे आले आणि एक एक फरमाईश सांगतायत तुम्हाला, त्यांना पाणी चार्ज करून द्या. काय बोलायचंय पाणी चार्ज करताना? आत्ता जे केलं आपण ते जनरल केलं. ओके, हे जे पाणी आपण चार्ज केलं, येस. एक मिनिट, कोणाचा मेसेज आहे हा? हां, ओके. हे पाणी जे आपण चार्ज केलं ते इन जनरल केलं, जनरल स्टेटमेंट की हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात प्रत्येक क्षण सुख, समाधान, शांतता लाभू दे, है ना. आता तुम्ही काय करू शकता, तुमच्या मुलांची एक्झाम आहे तर रोज त्यांना सकाळ संध्याकाळ, कॉलेजला जाताना, शाळेला जाताना, एक्झामला जाताना पाणी चार्ज करून द्यायचं. कसं चार्ज करायचं? असंच फक्त बोलायचं काय की हे पाणी पिल्यामुळे माझ्या मुलाला किंवा मुलीला त्याने केलेला अभ्यास, त्याने क्लासरूममध्ये जे ऐकलंय, ट्युशनमध्ये जे ऐकलंय, वर्षभरात जे त्याने अभ्यास केलेलं आहे ते त्याला अचूक आठवतं आहे. योग्य वेळी योग्य प्रश्नांची उत्तरं त्याला झटपट आठवत आहे आणि तो किंवा ती अचूक ते लिहून येत आहे. आता इथे तुम्ही दोघं विद्यार्थी पण आहात, है ना. सरस्वती रेकी पण तुम्ही केली आहे, तुमची आई मास्टर हिलर आहेत. आता आईवर डिपेंड राहण्याची गरज नाही. यस, पण आईची ऊर्जा आणि तुमची ऊर्जा नक्कीच फरक असणार आहे. तुम्ही आत्ता रेकी लेवल 1ला आहात, आई मास्टर हिलर आहे. ओके, तर तेवढा थोडा फरक पडेल. पण आता थोडी थोडी स्वतःची जबाबदारी घ्या, स्वतः पाणी चार्ज करा. ठीक आहे, तर तुम्हाला अफर्मेशन कसं द्यायचे आहेत? गरजेप्रमाणे. आता हे झालं एक्झामसाठी. त्याच्यानंतर यूट्यूबला खास एक्झाम कॉन्फिडन्स मेडिटेशन आहे, ते मुलांना ऐकायला द्या, आपल्याच चॅनलवर आहे. त्याच्यानंतर असं असेल घरात एखादी व्यक्ती आहे किरकिर करते, कुणी असेल, ते पाणी चार्ज करून द्या. म्हणा हे पाणी पिल्यानंतर ही व्यक्ती सुखी समाधानी आहे. समाधानी म्हटलं की ती व्यक्ती ना अजिबात भानगडीत पडत नाही. समाधानी व्यक्ती कुणाच्या नादी लागते का? आणि समाधान म्हणजे काय? सगळ्या गोष्टींमधलं समाधान मिळतं. ओके, समजा कुणाचं पाय दुखताय, एनी बॉडी पार्ट दुखतोय, पाण्याला अफर्मेशन्स द्या. हे पाणी माझ्यासाठी तीर्थ स्वरूप झालेलं आहे रेकी शक्तीच्या ऊर्जेने, आणि हे पाणी पिल्यामुळे मला किंवा ज्या व्यक्तीला तुम्हाला हे पाणी द्यायचंय त्याला संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त झालेला आहे, संपूर्ण आरोग्याची प्राप्ती झालेली आहे, असे अफर्मेशन द्या. तुम्ही जो स्वयंपाक तयार करत आहात तो स्वयंपाक तयार करताना, तयार झाल्याच्या नंतर त्याला पूर्ण रेकी ऊर्जेने चार्ज करा. कसं करणार? असंच, असे हात ठेवायचे, रेकी शक्ती तू ये आणि हे जेवण तुझ्या शक्तीने चार्ज कर, हील कर, प्रोटेक्ट कर. हे अन्न खाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या अन्नाची चव तर आवडलेलीच आहे, पण त्यासोबत त्याला सुख, समाधान, शांतता हे अन्न खाल्ल्यानंतर लाभत आहे.
मानसिक शांतता लाभत आहे. या अन्नातून हे अन्न खाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. ओके, मी जे सांगते ते सगळं इन जनरल आहे. असंच्या असं पण कॉपी पेस्ट तुम्ही करू शकता. पण एखाद्या व्यक्तीला एखादी व्याधी आहे, एखादी सवय आहे, एखादं हॅबिट आहे, बॅड हॅबिट आहे, तर तुम्ही हे पाणी अन्न चार्ज करून त्यांना देऊ शकता. कोरोना काळात लोकांनी पाणी चार्ज करून करून दिलं आहे लोकांना. अजूनही काही लोक एक खास पैसे घेऊन पाणी चार्ज करून देतात. आपल्याला लगेच ते काम नाही करायचं बरं, आधीच सांगते. रेकी शक्ती ही पवित्र आहे, तिचं पावित्र्य जपा. लगेच पैसे कमवायला जाऊ नका. आधी स्वतःचं कल्याण करा, फक्त स्वतःचं. मग स्वतःचं, मुलांचं, मुलीचं, नवऱ्याचं, बायकोचं, आईवडिलांचं, सासू सासऱ्यांचं, आधी पूर्ण फॅमिलीचं कल्याण करा आणि मग दुसऱ्यांना द्या. ठीक आहे. तर अन्न आणि पाणी चार्ज करणं कंपल्सरी तुम्हाला आजपासून करायचं आहे. आंघोळीचं पाणी चार्ज करा. तुम्हाला काय अफर्मेशन्स द्यायचे, काय हवंय तुम्हाला ते तिथे बोला. ठीक आहे. आता आहे ना तुमची क्रिएटिव्हिटी आहे की तुम्ही कुठे आणि कशी वापरणार रेकी शक्ती, है ना. यस, पूनमताई बोला. मेडिसिन्स वर सुद्धा वापरू शकतो. मेडिसिन्स वरती पण बिलकुल. प्रत्येक सजीव आणि निर्जीव व्यक्तीला तुम्ही आता रेकी देऊ शकता. तुम्ही जर कधीतरी कुठेतरी ऐकलं असेल, तो रेकी करतो, ती रेकी करते, ते रेकी देतात. काय आहे रेकी देणं? तर तुमचं मेडिसिन समोर ठेवा. ओके, समजा हे तुमचं मेडिसिन आहे, हे समोर ठेवलं आणि याला तुम्ही काय देतायत? रेकीची ऊर्जा देतात. कशी देणार? हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तू ये. मी स्वतःची आभारी आहे, मी रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. तुझ्या शक्तीने माझी ही सर्व औषधं तू चार्ज कर, हील कर, प्रोटेक्ट कर. ठीक आहे. ऐका, ते औषधं कशाला चार्ज करायची आपल्याला? पाणी चार्ज करून का ना तुम्हाला औषधं बंद होतील तुमचे. ओके, आपलं 3rd लेवलच्या ताई डब्बा भरून त्यांच्या रोजच्या गोळ्या होत्या. त्यांनी आपल्याला सगळ्यांसोबत शेअर केलेलं आहे. जर तुम्ही वाचलं असेल आणि ऐकलं असेल तर तुमचं सगळे गोळ्या औषधी बंद होणार आहेत आत्ता. पण तुमचा फोकस कुठे आहे? औषधं चार्ज करायचे नाही. तसं नाही झालं पाहिजे. आपल्याला आपलं अन्न आणि पाणी चार्ज करायचं आहे. कशासाठी? फॉर एक्झाम्पल बीपीची गोळी आहे, फॉर एक्झाम्पल थायरॉइडची गोळी आहे, फॉर एक्झाम्पल शुगरची गोळी आणि बरंच काही असतं, है ना. सो हे अन्न आणि पाणी मी चार्ज करते आहे. रेकी शक्ती तू चार्ज कर तुझ्या कृपेने. हे खाल्ल्यामुळे माझ्या आयुष्यात संपूर्ण बॅलन्स आहे. माझं बीपी नॉर्मल आहे, माझं शुगर नॉर्मल आहे. येतंय लक्षात? तुम्ही तुमच्या मुलांची वह्या पुस्तकं चार्ज करू शकता. तुम्ही हे इंटेन्शन देऊ शकता तुमच्या औषधाच्या बॉटलला, गोळीच्या बॉटलला, की तू माझ्या आयुष्यात आता शेवटचा आहेस, ही बॉटल औषधाची किंवा गोळीची. असं इंटेन्शन द्या की तुझी आणि माझी भेट आता लास्ट, आय लव्ह यू, बाय बाय. हे इंटेन्शन द्या. तुमचे जे कॉस्मॅटिक्स आहे, हेअर प्रॉडक्ट असतील, स्किन प्रॉडक्ट असतील, तर त्यांना अफर्मेशन द्या की तुला लावल्यामुळे मला अधिकाधिक ग्लो येतोय लास्ट टाइमपेक्षा. ओके. वह्या पुस्तकं जे आहेत मुलांचे मुलींचे, ते वह्या पुस्तकं चार्ज करा. आता तुम्हाला उद्या मी एक 2-3 सिम्बॉल्स देईल जे तुम्हाला आज दीक्षेमध्ये पण मी दिलेले आहे. तिथे कॉन्सन्ट्रेशनचा सिम्बॉल आहे, इनर पीसचा सिम्बॉल आहे. तर तो तुम्ही कंटिन्यू इथे काढून ठेवू शकतात. उद्या सांगते कसा काढायचा काय. ओके. तर ह्या गोष्टी करा. फोकस आहे ना आपल्याला कॉन्शियस राहून पॉझिटिव्हिटी शोधायची आहे. ओके. येस, अनामिका ताई बोला. तुमचं नाव नक्की काय आहे? सरोज आहे, अनामिका आहे की अजून काय आहे? माझं सरोजच आहे. अच्छा. पण ते अनामिका म्हणून ते मी क्रिएट केलं होतं, त्याचं ते अनामिकाच झालंय, ते असं झालं. अच्छा, याचा होता प्रश्न ताई तुम्हाला की आता मुलं बरोबर नसतील राहत, बाहेर म्हणजे हॉस्टेलला वगैरे राहत असतील, तर त्यांना काही म्हणजे आपण असं कसं चार्ज म्हणजे कसं देऊ शकतो आपण रेकी? ते 2nd लेवल मध्ये आहे, त्याला डिस्टन्स लिंक म्हणतात.
सेकंड लेवलमध्ये आहे ते, तिथे तुम्हाला सिम्बॉल्स मिळतात आणि तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असाल तरी कुणाही व्यक्तीला, कुणाही वस्तूला, कुणाही घटनेला, परिस्थितीला तुम्ही हिलिंग पाठवून तुमच्या फेअरमध्ये आणू शकतात. तुम्ही परिस्थिती बदलू शकतात, तुम्ही घटना बदलू शकतात. फोटोला वगैरे रेखी देऊ शकतो का त्यांच्या, म्हणजे आपल्या मुलांच्या? नेक्स्ट लेवलला. नेक्स्ट लेवल. ओके, थँक्यू. तुमचा किती लेवल झालाय रेकीच्या? माझे 3 लेवल झालेले आहेत, पण मी प्रॅक्टिस एवढी केलेली नाहीये, म्हणजे सोडली आता. प्रॅक्टिस पूर्वी शिकले होते तेव्हा केली होती मी प्रॅक्टिस, पण नंतर मी सोडून दिलं. असं झालं. पहिल्या लेवल मध्ये नाहीये पॉसिबल ते. सेकंड लेवल मध्ये काही गोष्टी आपल्याला मिळतात दीक्षित आणि मग त्यानंतर जगाच्या पाठीवर आपण कुणालाही कसंही हिलिंग देऊ शकतो, कंडिशन आपल्या फेवर मध्ये घेऊ शकतो. दीक्षा मिळालेली आहे, म्हणजे डिस्टन्स रेकीची दीक्षा मिळालेली आहे आणि नंतर आम्हाला प्रॅक्टिस करायला सांगितलेलं. प्रॅक्टिस वगैरे केली, नंतर मग काही काळ असा गेला की मग ती प्रॅक्टिसच सुटून गेली. येस, नेहा साबळे तुमची दीक्षा झालेली आहे. तुमचं नाव माझ्याकडे आहे, मी नाव पण घेतलेलं होतं 4थ्याच नंबरला. सो तुमची दीक्षा झालेली आहे, तुम्ही पुढची प्रोसेस कंटिन्यू करू शकतात. रेकॉर्डिंग आहे पण दीक्षेचं रेकॉर्डिंग नाही आहे, म्हणजे कुणी रेकॉर्डिंग लावून आपली आपली दीक्षा करून घेईल असं होत नसतं. ती शक्ती, तो क्षण आपण रेकॉर्ड नाही करू शकत. ओके, सो सुरुवातीचं काही क्षणाचं रेकॉर्डिंग आहे आणि नंतर दीक्षा झाल्यानंतरचं आहे कंटिन्यू. ठीक आहे. बेबी कन्सीव्ह होण्यासाठी रेकी वापरता येते का? ऑफकोर्स यस, वापरता येते. जगाच्या पाठीवर अशी कुठलीच गोष्ट नाही, समस्या नाही, व्यक्ती नाही, वस्तू नाही जिथे रेकी वापरता येत नाही. ईच अँड एव्हरी ठिकाणी तुम्ही रेकी वापरू शकतात. आता कशी वापरायची है ना, प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, प्रत्येकाच्या आयुष्यातल्या समस्या वेगळ्या आहेत, इंटेन्सिटी वेगळी आहे. सो प्रत्येकाचे अनुभव, अनुभूती वेगळ्या आहेत. तर तुमच्या आयुष्यात जे जे चॅलेंजेस आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही रेकी वापरू शकतात. आता काल सांगितलं की तुम्ही खालचे जे 3 चक्र आहेत त्यातल्या त्यात स्वादिष्टान आणि मणिपूर, त्याला हिलिंग घेतलं पाहिजे बेबी कन्सीव्ह होण्यासाठी है ना. त्याच्यानंतर रेकीच्या पुढच्या लेवलमध्ये आलं पाहिजे, तिथे तुम्हाला तुमची ऊर्जा 50 आणि 100% जाते. फक्त 10% सगळंच नाही होऊ शकत. तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्ही पुढे जातात. आताही तुम्ही अफर्मेशन्स करू शकतात की मला बेबी कन्सीव्ह झालेलं आहे, त्याच्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक्यू, आय लव्ह यू, हे सगळं करू शकतात तुम्ही जे जे सांगितलेलं आहे. सकाळी 21 वेळेला लिहायचं, रात्री 21 वेळेला लिहायचं. आपला जो हात आहे त्या चक्रावर घेऊन जा, तिथे हात ठेवा, त्या चक्राला रेकीची ऊर्जा द्या. ठीक आहे. आणि व्हिज्युअलाइज करा की बेबी कन्सीव्ह झालेलं आहे आणि तो सगळा प्रवास आपल्याला डोळे बंद करून बघायचा आहे रेकीची ऊर्जा बोलवून. तर आहे, सगळं पॉसिबल आहे, पण यस, प्रॅक्टिस करायला लागेल, पुढच्या लेवलला यायला लागेल. ठीक आहे. मॅडम मला एक विचारायचं होतं. येस मॅडम, जे अफर्मेशन आपण म्हणजे देतो, आपण करतो ते म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये, म्हणजे झालं आहे असं, म्हणजे ह्या ह्याच्याने करायचं की म्हणजे कसं, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट टेन्स पूर्ण झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. ओके, म्हणजे माझ्या मुलाला ऍडमिशन मिळालेलं आहे, मला बेबी कन्सीव्ह झालेलं आहे, मी गाडी घेतलेली आहे. ओके आहे. अच्छा, हा हा, थँक्यू मॅडम. यस. स्वप्ना अहिरे, तुम्ही नाव दिलेलं होतं का ग्रुपमध्ये? तुमचं आडनाव काय आहे, सरनेम काय आहे? अहिरेच आहे. येस, निकुम झालेली तुमची दीक्षा. असं का विचारताय तुम्ही? डिस्कनेक्ट झाला होतात का? ओके, नाही, ज्यांनी नावं दिलेली आहे की मला दीक्षा द्या, त्यांची दीक्षा झालेली आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ॲक्टिवेशन, प्रोटेक्शन.
तर सगळं तुम्हाला चार्ज करायचं आहे. तुम्ही तुमचं घर चार्ज करू शकता, तुमचं ऑफिस चार्ज करू शकता. ओके. हॅलो मॅम, एखादा आता एजेड म्हणजे सासू किंवा आई असले, त्यांना लक्षात राहत नाहीये म्हणजे कुठे कोणती वस्तू ठेवली किंवा काय, असं स्मरण थोडे होत आहे, तर ते कसं म्हणजे पाणी कसं द्यायचं आपण अफर्मेशन वगैरे स्मरण शक्तीसाठी? त्यांना पाणी आणि अन्न चार्ज करून द्या आणि त्यातनं त्यांना अफर्मेशन्स द्या की तुमची स्मरणशक्ती स्ट्रॉंग आहे, तुम्हाला सगळं लक्षात राहतंय, तुमचं आज्ञाचक्र सहस्रार चक्र हे बॅलन्स आहे. ओके. आणि पुढच्या लेवलला तुम्ही टेलिपॅथी शिकतात आणि डिस्टन्स हिलिंग. तर टेलिपॅथी आणि डिस्टन्स हिलिंगमधून तुम्ही त्यांना पूर्णपणे हील करू शकता. ओके. पूर्णपणे म्हणजे 50% सेकंड लेवलला. ओके. चलो ठीक आहे, थांबूया. उद्या आपण रेकीची अजून डेली प्रॅक्टिस काय असते ते बघूया. ठीक आहे. येस मॅम, माझा एक प्रश्न होता. सॉरी, मला विचारायचं होतं, मगाशी मला ना जे रिम म्हणून एक जाणवलं ना जेव्हा तुम्ही मला दीक्षा देत होतात, तर त्याचा म्हणजे काय अर्थ संबोध असतो? म्हणजे काय म्हटलं, काय जाणवलं? रिम रिम हा बीज मंत्र. रिम जाणवली ना? हा, रिम म्हणून असं मला ते शब्द दिसला आणि तो असा हवेत उडतो ना, तिला वर वर येतो तसं दिसतो. अच्छा, रिम रिम है ना? येस. रिम काय आहे? देवीचा बीज मंत्र आहे ना, शक्तीचा. तर एकतर बॅकग्राऊंड म्युझिक चालू होतं शक्तीचं, देवी प्रेयर. दुसरी गोष्ट, तुम्ही शक्तीच इन्व्होक केली ना, आत्ता आत्मसात केली ना, तर तुम्हाला ते जाणवलं म्हणजे तिची अनुभूती आली, तर छान गोष्ट आहे. देवीचा बीजमंत्र आहे, बॅकग्राऊंडला देवीचंच म्युझिक होतं, तुम्ही शक्तीच घेतली. आपण ज्याला म्हणतो ना नवरात्रात जी आपण शक्ती म्हणतो, जी जाणवते, जी दिसते, काही आपल्या मैत्रिणींना महिलांना ते अंगात येतं आपण असं म्हणतो, तर ती शक्ती असते ना. मग आता रेकी शक्तीच आहे ना, महाशक्ती रेकी. तर ती तुम्ही आत्मसात केली ना, आज ग्रहण केली, तिला तुम्ही कनेक्ट झाला, सो तुम्हाला ते दिसलं. इट्स ओके. मी सुरुवातीलाच सांगितलं. जॉब वगैरे करू का मी त्यात बीजमंत्र घेऊन? यस, कुठला संकेत आहे? बीज मंत्र आहे तो करू शकता जॉब. थँक्यू सो मच. चलो ठीक आहे, थांबूया मग. अन्न पाणी चार्ज करत राहा अकॉर्डिंग तुमच्या कंडिशननुसार. तुम्ही अफर्मेशन्स देत राहा. तुम्ही स्वभाव बदलू शकता, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकता, आजार घालवू शकतात. अजूनही जर लिहिलेलं नसेल व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, खूप दिवस झाले तुम्हाला सांगितलंय, तर ते लिहून काढा. ओके. की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय काय हवंय ते लिहून काढा. उद्या ते रेडी पाहिजे तुमचं, ती वही तुमची समोर पाहिजे लिहिलेली. ओके ठीक आहे. थँक्यू सो मच. इतका वेळ मला ऐकून घेतलं, ही संधी मला दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. पण एकदा जरा सांगाल का? थँक्यू मॅम. प्रोटेक्ट आणि काय बोललात तुम्ही ते चार्ज करायचं पाण्याला? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट. चार्ज हील. ओके, थँक्यू सो मच मॅडम. हे बघा, तुम्हाला जर नोट्स हव्या असतील तर मी एक लिंक देते तुम्हाला, त्या लिंकवर तुम्हाला सगळ्या नोट्स मिळतील. ठीक आहे. पण एक आहे, त्या लिंकवर तुम्हाला समथिंग 9 किंवा 10 रुपये पे करायला लागतील. आपल्या ॲप्लिकेशनची ती लिंक आहे आणि जे मी इथे बोलते ना तसेच वाक्य त्या नोट्समध्ये आहेत, अगदी व्यवस्थित परिपूर्ण नोट्स आहेत. तर त्या तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्हाला मी वाटल्यास आता आपला जो कॉमन ग्रुप आहे तिथे लिंक देते, त्या लिंकवर जा. समथिंग 9-10 रुपये जे काही असेल ते तिथेच पे करा आणि तुम्हाला तिथे नोट्स ॲक्टिवेट होतील. ठीक आहे. ओके ओके. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. उद्या किती मॅम, उद्या किती वाजता आपण प्रॅक्टिस करायला यायचं? 9लाच. 9. तेव्हा फक्त नॉर्मल मॅडम नाहीत करायचं ना?
की परत ते मांडायचं सगळं? नाही नाही नॉर्मल. आता नॉर्मल. उद्या थँक्यू सो मच. उद्या 7 चक्राची प्रॅक्टिस आहे का? नाही नाही उद्या अजून रेकीची प्रॅक्टिस. ओके. आज आपण रेकीची दीक्षा घेतली आणि ते ऍक्टिव्हेट केली. आता उद्या रेकीची डेली प्रॅक्टिस काय आहे ती बघणार आहोत. ओके. ठीक आहे. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ